त्यांच्या सोयाबीनला काय बाजार व्हावा लागला, जवळपास त्यांचं या ठिकाणी 3711 बाजार व्हावा लागला आहे सोयाबीनला। आणि दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या। माझं नाव भाऊसाहेब सोमनाथ पंडित, राहणार देळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। बरं, आपण ही सोयाबीन आहे ही किती एकर क्षेत्रामध्ये पेरली होती? मी 1 एकर क्षेत्रामध्ये पेरणी केली होती। 1 एकरमध्ये? हो। तर साधारण कधी पेरणी केली होती आपण या सोयाबीनची? या सोयाबीनची पेरणी मी 20 जून दरम्यान केली होती। 20 जूनच्या दरम्यान? बरं, तर साधारण एकदम सुरुवातीपासून आपल्या सोयाबीनला एकरी किती खर्च येतो बरं? सोयाबीनला एकरी खर्च मला जवळपास 20,000 आला। त्यात नांगरटीसाठी नांगरटी रोट्या सुरुवात डायरेक्ट जाऊ दे नांगट रोटा 3000। 3000 नंतर बी आणि खतासाठी 3000। बी आणि खत त्यासाठी 3000। आणि परत नंतर आपली फवारणी फवारणी 3000। फवारणी समजा एक कीटकनाशक 2 फवारणी आणि तणनाशकची 1 फवारणी, त्याला 3000। नंतर सोंगायला मजुरी 5000 रुपये, एकरी 5000 एकरी खर्च आला। सोयाबीन सोंगणं सुरू झाले आहे। जवळपास या ठिकाणी महिला मंडळाची 9 महिला मंडळाची टीम आहे। ती घेतली तुम्ही उधाडी घेतली का एकरवर घेतली? 5000 रुपये एकरने घेतली। आणि नंतर काढायला परत 3000 रुपये, पाडाला समजा 3000 रुपये। म्हणजे क्विंटलला किती काय क्विंटल घेते? काढायचं जवळपास 300 रुपये क्विंटल। 300 रुपये क्विंटल? बरं बरं, म्हणजे ते जवळपास आपला 3000 रुपये एकरी खर्च आला। गाडी भाडा 1000 रुपये, माल आपलं मार्केटला आलेपर्यंत। एकूण खर्च किती आला आपला सगळा? एकूण खर्च जवळपास 21-22 रुपये आला। 21-22 एक एकरसाठी? 1 एकरसाठी। आणि किती आणली सोयाबीन तुम्ही आज? सोयाबीन मी आणली होती आज 12 क्विंटल। बरं बरं, तर किती एकर मध्ये होती? सोयाबीन जवळपास 1 एकर पेक्षा थोडं जास्त शेती। बरं बरं, समजा 1.25 एकर होतं, तर एकरी काय उतार आला बरं तुम्हाला? एकरी जवळपास 8.5-9 उतार आला क्विंटलचा। तर आपलं हे पिकाला एकूण किती दिवस लागते? या पिकाला जवळपास 90 दिवस माल आला। 90 दिवसाचा? तर आपलं एकूण खर्च वजा करता आपला किती प्रॉफिट मिळालं या पिकामध्ये? प्रॉफिट जवळपास 10,000 रुपये बस, फक्त जास्त काही नाही। 10,000 रुपये फक्त वाचले आपले 3 महिन्यामध्ये? 3 महिन्यात। म्हणजे काय भाव लागला आपल्या सोयाबीनला? सोयाबीनला आजचा भाव 3700 रुपये। साधारण काय मावशीर होती तिचं? साधारण मावशीर 24चं होतं। 24चं मावशीर होतं, म्हणजे ओल्ली होती थोडी? थोडी ओलसर होती। लवकर कशामुळे गाडी बरं तुम्ही? लवकर हेच पाऊस। बरं बरं बरं, लवकर येणारा वाहन होतं ते जरा। बरं, तर सर जे आपलं समजा सोयाबीन आहे, तर सोयाबीन पीक सोयाबीनला हमी भाव काय मिळाला पाहिजे साधारण? त्यामुळे आपलं सोयाबीन पीक तारणार ठरण शेतकऱ्याला। हमी भाव सरकारचा जवळपास 7000 तरी भेटायला पाहिजे कमी। 7,000 मार्केटमध्ये 5,000 रेट आपल्याला भेटू शकतो खुल्या मार्केटमध्ये? मार्केटमध्ये बरोबर आहे, कारण की ते शासनाचे काही निकष असते, त्यामध्ये मॉइश्चरनुसार ती खरेदी होती आणि खरेदी बी दिवाळीच्या नंतर सुरू होती। कारण की शेतकऱ्यांना काय राहतो, सुरुवातीला पूर्ण पैसा शेतीत टाकलेला राहतो आणि जी सोयाबीनची खरेदी ती सगळा नंतर दिवाळी नंतर सुरू होती। मग सोयाबीन शेतकरी दिवसांदिवस काय होतं, कर्जबाजारी होत चालला आहे। तर सोयाबीनला तुम्हाला कमीत कमी काय भाव मिळाला पाहिजे आपल्या खुल्या मार्केटमध्ये? खुल्या मार्केटमध्ये कमीत कमी 5000 तरी दर मिळाला पाहिजे। बरं बरं, 5-6 हजार दर मिळाला पाहिजे। बरं, चालता। या ठिकाणी आपल्या सोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून बी जाणून घेऊया अधिक माहिती। दादा पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा। ईश्वर संतोषराव सर। बरं, आपलं दुकान नंबर? 16 नंबर क। या ठिकाणी जे श्रीकृष्ण ट्रेडिंग कंपनीचं दुकान आहे 16 नंबर क। बरं, सोयाबीनची आवक सध्या बाजार समितीमध्ये कशी आहे? नेमकेच चालू झालेली आहे, नेमकी 15-20 दिवसांना जास्त म्हणजे आवक वाढेल। आवक वाढ। तर सध्या सोयाबीनची प्रत कशी आहे, ओली आहे का कशी आहे? सोयाबीन अजून सध्या ओली आहे। तर जर एकदम वाळेल जुना माल काय विकू राहिला सध्या? 42-43. 42-43। आणि जो आता हा नवीन माल आहे तो
हा 3711 रुपये. आणि याच्या अगोदर आला होता आपल्याकडे तो 3651 रुपये. 3651. बरं बरं. तर भविष्यात काय भाव राहील एक अंदाज? कारण की हमी भाव यांना यावर्षी जवळपास 436 रुपयानं वाढा. गेल्या वर्षी जो 4892 होता तर ह्या वर्षी 5328 झाला. तर त्यानुसार काही भाव वाढन का मार्केटमध्ये? 44-45 रुपये राहील असं अंदाज आहे. एक समजा चांगली वाढल्यानंतर 44-85 विकायला पाहिजे. बरं बरं चालतं. या ठिकाणी शेतकरी बांधव काही या हमी भावांना काही खुश नाही. कारण की जे सरकार आहे, सरकारने या ठिकाणी आपला सुरुवातीला जे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब आहे फडणवीस साहेब, त्यांनी आपला या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी बी दिली नाही. सत्तेत येण्याच्या अगोदर ते म्हणले की शेतकऱ्यांना कर्जमाफी करू. शेतकऱ्याची कर्जमाफी बी नाही. आणि या ठिकाणी जो हमी भाव आहे शेतकरी बांधवांना, या ठिकाणी हमी भाव बी शेतकरी बांधवांना मिळत नाही. कारण की जे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब होते 2014 मध्येच म्हणले होते की सोयाबीनला भाव हमी भाव मिळावा कमीत कमी 7,000, जेणेकरून ओपन खुल्या मार्केटमध्ये 5-6 हजार भाव मिळावा. पण जवळपास 10-12-11 वर्ष झाले सोयाबीनला काही हमी भाव मिळाला नाही, कमी भाव मिळू राहिला. आणि आता केंद्रात बी त्यांचं सरकार आहे, राज्यात बी स्वतः ते असून बी त्यांनी या ठिकाणी सोयाबीनला पाहिजे तसा भाव दिलेला नाही. शेतकरी बांधवाची हीच मागणी आहे की सोयाबीनला कमीत कमी खुल्या मार्केटमध्ये 6,000 बाजार भाव मिळावा व जो हमी भाव आहे तो 6 किंवा 7 किंवा 8,000 भाव असावा. काय प्रत्येक 10 वर्षांनी काय होतं, जे आपले सरकारी कर्मचारी आहे किंवा त्यांचं वेतन वाढ होतं, पण शेतकऱ्याचा जवळपास 2012 ते 2022 पर्यंत तोच भाव आहे. ज्वारी असो किंवा बाजरी गहू असो, त्याला काय भाव आहे 2,000-2,500 भाव आहे. आणि 2011-12 मध्ये तोच भाव होता. या ठिकाणी कमीत कमी ज्वारी बाजरी गहू 4,000च्या पुढे विकली पाहिजे व जे तूर असो कापूस असो किंवा इतर पीक असो ते 10,000च्या पुढे विकलं पाहिजे. आणि सोयाबीनला 6,000च्या पुढे बाजारभाव मिळाला पाहिजे. हीच शेतकरी बांधवांची मागणी आहे. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.